गणेश महाराज
हॅलो दादा हॅलो हॅलो Ah
समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्हितपाणी मंडनं मंडनानां। बेस बास वगैरे काही देऊ नका, इको देऊ नका, माझा आवाज एकदम क्लिअर करा, आवाज प्लेन द्या, शब्द स्पष्ट ऐकू येईल असा। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्हितपाणी मंडनं मंडनानां। तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैर्धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। विनायकं गुरुनौमि साखरे नाम विस्तृतम्। येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं। विनायकं गुरु वंदे भवबंध विमुक्ते। सोनोपंत तथा कुनियावडीने मामाशी बोलती। नामे शंकर शंकरा सदा समकरा। गजे सन्मती वारकरी पुण्य श्लोक वारकरी संप्रदायाचा आध्वर्य खरा शोभतो। ऐशा संतवरा सदा शुभ करा। दांडे करा वंदितो। गण गण गणात होते प्रिय सद्गुरुते। या श्रेष्ठ गजानन गुरुते तुम्ही आठवीत राहायाते। हे स्तोत्र नशे अमृतते मंत्राची योग्यता जाते। हे संजीवनी आहे नुसते व्यवहारिक अर्थ न याते। हा खचित अनुग्रह केला श्री गजानने तुम्हाला। घ्या साधुने अवघेयाला मणी धरुणी भाव भक्तीला। कल्याण निरंतर होई वास असल्यास रोग तो जाई। वासना सर्व पुरतीलही आहे ज्याचा अनुभव आला। म्हणून कथिशी तुम्हाला तुम्ही बसून क्षेत्र शेगावी। स्तोत्राची प्रचिती पाहावी ही दंतकथा नालवही। या गजाननाची ग्वाही मस्तक ही पाया। सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदोने श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे। आता धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो। संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ। प्रस्तुत प्राप्त कर सेवे करता कीर्तन सेवे करता निवडलेला अभंग। ईशमान्य जगमान्य देवमान्य महान वैष्णव देहुनिवासी वैकुंठवासी जगाचे उद्धारक वैराग्याचे सागर तपश्चर्यात्मक भूमिका प्राप्त करणारे साधू सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा कीर्तन सेवेसाठी अभंग निवडला असून महाराजांनी आजच्या अभंगामध्ये मनुष्य जन्माचं कर्तव्य स्पष्ट केलं आणि स्वतःच्या जीवनातला अनुभव प्रकट केला। विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ शब्दशः भावार्थ मी तुमच्या समोर ठेवतो। तुकाराम महाराजांचं काय म्हणतात नेमके ऐका। धन्य काळ संत भेटे पायी मिठी पडली तो। हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी स्वतःचा अनुभव प्रकट केला आजच्या अभंगाद्वारे। महाराजांनी कारण
जीवनामध्ये अनुभवाला फार महत्व आहे, अतिशय महत्व आहे. दिशा दाखवणारे संत आहेत आणि संतांच्याच मार्गाचं अनुकरण करणं हे जीवाचं कर्तव्य आहे. म्हणून महाराजांनी असं सुंदर उपदेश केलेला आहे आणि अनुभव दाखवलेला आहे की माझं जीवन हे आज धन्य झालं. कसं झालं? धन्य. जीवन धन्य नाही, काळ धन्य झाला. ज्ञानोबारायांनी त्या काळाचं वर्चस्व ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. प्रतीक्षता पहा पा केवढा पसरलाशे चहुडा हे करो निमा जीवडा आकार गजो. काळाचं अस्तित्व ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि तेच तुकाराम महाराज म्हणतात की आज मी काळ धन्य, काळाला धन्यता दिली. महाराज काही हरकत नाही, तुमच्या जीवनामध्ये काळाला धन्यता मिळाली ना ठीक आहे, परंतु काळाला धन्यता मिळण्याकरता तुम्ही माध्यम कोणतं वापरलं? कुठेतरी जायला मनुष्याला पर्याय मार्गाची गरज, पण तसं नेमकं माध्यम कोणतं तुकोबारा तुम्ही वापरलं? तुकाराम महाराजांनी सांगितलं की माझा काळ धन्य होण्याकरता माध्यम मी संत भेटी, संतांची भेटीचं माध्यम वापरलं. आज मला संतांची भेट झाली, त्यामुळं माझा काळ धन्य झाला. आता संतांची भेट तुम्हाला झाली मान्य आम्हाला आणि काळही धन्य तुमचा झाला हेही मान्य तुकोबार आहे, परंतु याचा परिणाम तुमच्या जीवनामध्ये काही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दिसून आला का? तुकोबारांनी सांगितलं हो आला. नेमका परिणाम जीवनात काय आला? महाराजांनी सांगितलं पायी मिठी पडली तो. पायी मिठी पडली तो याचा अर्थ जगामध्ये जे सर्व प्रश्न निर्माण होतात त्याचं उत्तर फक्त आणि फक्त केवळ संतांच्याच पायावर त्या ठिकाणी शरण गेल्यानंतर मिळतं. म्हणून पायी मिठी पडली तो. काही हरकत नाही, तो बरोबर आहे. तुमचा काळ धन्य झाला आणि परिणामही तुमच्या जीवनामध्ये दिसून आला, परंतु अजून काही तुम्हाला काही फायदा दिसून येतो का? तो बरोबर म्हणजे हो, दिसून येतो. पण जीवनात काय अजून? महाराजांनी सांगितलं ज्या संसारामध्ये मायेच्या अधिष्ठानानं मिथ्या असणारा संसार सत्य वाटून जो संशयच निर्माण झाला होता माझ्या अंतःकरणात, तो संदेहच संपूर्ण निरसून गेला. संदेहाची सुटली गाठी. इथं गाठ आणि संदेह हे दोन विशेष प्रकारचे शब्द आहेत आणि फार मोठे महत्वाचे आहेत. लक्षात घ्या, आपल्याला त्यावर चिंतन थोडं ऐकायचं. वास्तविक गाठ आणि संशय हे दोन्हीही निरसन झाले तुकोबारा म्हणतात. महाराज तुमच्या ठिकाणचा संशय निरसन झाला ना हो, संदेह निरसन झाला. संदेह निरसन कशाला म्हणतात लक्षात घ्या. संदेह या हा शब्द आणि संदेह या शब्दाचा सोपा अर्थ मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनामधून आपण संदेह या शब्दाचा जर अर्थ घेतला तर व्याकरणाच्या दृष्टिकोनामधून एका विशेषामधून दोन विरुद्ध विशेषणाचं ज्ञान ज्या ठिकाणी होतं त्याचं नाव संदेह आणि त्याला संशय असं म्हटलेले. म्हणून महाराजांनी सांगितलं संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. या देशपांडे साहेब बसा बसा. संदेहाची सुटली झालो पोटी शीतळ. संदेहच निरसन झाला माझ्या ठिकाणचा आणि मी कसा झालो? मुक्त झालो. मोकळे मन उदास आणि याती गुणी संपन्न. महाराजांची भाषा आहे, लक्षात घ्या. का हो तुकोबारा, संदेह गेला आणि मुक्त तुम्ही झाला. अजून काही अडचण आहे का तुमच्या जीवनामध्ये?
महाराजांनी सांगितलं होती अडचण पण निरसंतीही नाही. नेमकी कोणती अडचण होती? भवनदीचा झाला तारा. या भवसागरामधून तरुण जाण्याचं सामर्थ्य संतांच्या भेटीमध्ये झालं. या उत्तरा प्रसादी, आणि तो कृपा प्रसाद मला संतांच्या माध्यमातून लागला. भवनदीचा झाला तारा नाही का? भवसिंधू किंवा भवनदी या संसार सागरामधून तरुण जाण्याचं सामर्थ्य संतांच्या कृपेनं प्राप्त झालेलं आहे. हे 3 प्रश्न साधकांनी विचारल्यानंतर पुन्हा 4था प्रश्न साधकांनी तुकाराम महाराजांना विचारला. का हो तुकोबाराय, आता तुमचा काळ धन्य झाला, संतांची भेट झाली, तुम्हाला परिणाम जीवनामध्ये पायी मिठी पडत येतो हा झाला, संदेह निरसन झाला, मुक्त होण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं, भवनदी तरुण जाण्याचं सामर्थ्यही प्राप्त झालं, आणि कृपा प्रसाद संतांचा तुम्हाला मिळाला. अवस्था समोरची कशी आहे? महाराजांनी इथं प्रगट केला. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मंगळ आता. मंगल या शब्दाचा अर्थ प्रसन्नता. मी आता प्रसन्न झालेला आहे, समाधानी झालेला आहे. लक्षात घ्या, कारण जीवाचं वर्चस्व आहे. तमोगुणामध्ये जीवाला इच्छा निर्माण होती, रजोगुणामध्ये जीवाला सुख निर्माण होत, आणि सत्वगुणामध्ये जीवाला समाधान निर्माण होत. म्हणून मला समाधान या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. मंगलाची प्राप्ती होणं, मंगलवाचक, नंतरवाचक, आरंभवाचक हे एकांतीवाचक शब्द आहेत. लक्षात घ्या. तुका म्हणे मंगल आता, पण कधी? आता. आता म्हणजे वर्तमान काळवाचक. लक्षात घ्या, वास्तविक ह्या संपूर्ण मागच्या क्रिया प्राप्त झाल्यानंतर आता आता. पण हे कोणी दिलं? कोण दाता या होणी? त्याच्याशिवाय दातृत्व करणारा दुसरा कोण आहे जगात? देवाशिवाय दातृत्व करणारे जगात कुणीही नाही. पण कशाचं संतांनी तुम्हाला दातृत्व दिलं? तुकाराम महाराज म्हणतात, भक्तीचं दातृत्व दिलं आणि ज्ञानाचं दातृत्व दिलं. म्हणून संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. शब्दशः भावार्थ तुमच्या समोर मी ठेवलेला आहे. वेळे अभावी ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, अल्पमतीनं जशी बुद्धी देतील त्या पद्धतीनं आपण अभंगावर विचार करण्याचा त्या ठिकाणी वेळ घेऊ. असा सुंदर अभंग आहे. कीर्तन थोडं लक्ष देऊन ऐका ही विनंती, आणि बारकाईनं ऐका. विठ्ठल परिहार. प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, दैनंदिनी कार्यक्रमाची रूपरेषा, आणि त्या कार्यक्रमामध्ये हे आजच्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे. हरिभक्ती परायण आमचे कृष्ण महाराज म्हणून तुमच्या सर्व दर्शनाचा योग आलेला आहे. याच सप्ताहाच्या कार्यक्रमाला उपस्थिती भागवत आचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाकार, रामायणाचार्य, संपूर्ण पंचक्रोशीतून आलेले या ठिकाणी प्रतिष्ठित महाराज मंडळी, त्यांच्या चरणावर प्रणाम करतो. त्याचबरोबर परमस्नेही एक एकाहुनी बळी रे गायनाचार्य हे वारकरी विद्यार्थी, तालमणी मृदंगाचार्य, या कार्यक्रमाला ज्यांचं मार्गदर्शन आहे, कृपादृष्टी आहे, अनंत कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री गजानन महाराज ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमान आदरणीय गोविंद भाऊ बगडिया, या कार्यक्रमाचं आयोजन, मार्गदर्शन, आशीर्वादात्मक त्यांच्या माध्यमामधून या ठिकाणी होत असतं. गजानन महाराजांची कृपा सदैव त्यांच्या ठिकाणी राहो ही सदिच्छा आहे त्या संतांकडे.
त्याचबरोबर या संस्थांची संपूर्ण सदस्य संचालक मंडळी त्यांनाही धन्यवाद देतो। या कार्यक्रमामध्ये अन्नदान करणारे श्रोतृवर्ग, आजच्या कार्यक्रमाचे यजमान, संपूर्ण बसलेल्या तरुण मंडळी, समाज, माता भगिनी, आमचे देशपांडे काका आले, चांगलं आहे। मागच्या वेळेस आमची भेट झाली होती आणि वयोवृद्ध बाबा, संपूर्ण सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो। माईक सिस्टीम तुम्हालाही धन्यवाद, सर्वांना धन्यवाद देतो आणि अभंगात प्रवेश करतो। विठ्ठल जीवनामध्ये परमार्थ साधना करत असताना अनुभवाची गरज आहे। जर अनुभव जीवनात प्राप्त नसेल ना तर आमचं जीवन ते व्यर्थ आहे। अनुभवाची गरज आहे, लक्षात घ्या। महाराजांच्या शब्दाद्वारे विषयाचं दुःख समाप्त करण्याकरता वैराग्याची गरज आहे, इंद्रियाचा निश्चय करण्याकरता उपरतीची गरज आहे, जगाला धर्म सांगण्याकरता आचरणाची गरज आहे आणि जगाला ज्ञान देण्याकरता अनुभवाची गरज आहे। आज ज्ञानाशिवाय अनुभव मिळत नाही, उपरतीशिवाय इंद्रियाचा निश्चय होत नाही, आचरणाशिवाय धर्म कळत नाही आणि वैराग्याशिवाय विषयाचं दुःख समाप्त होत नाही। पण नेमके अनुभव काय, थोडं आत्मपरीक्षण करा। परमार्थाला विषय आहे, वारकरी संप्रदायाची नियमावली लक्षात घ्या आणि त्या नियमावलीनच परमार्थ करणं योग्यतेच आहे। काळाची गरज आहे। या धामधुमीच्या काळामध्ये ती आचारसंहिता पाळणं ही अतिशय महत्वाची गरज आहे, लक्षात घ्या। नेमके अनुभव नेमके कसे असतात लक्षात घ्या। सामान्य माणसाचे अनुभव आणि संतांचे अनुभव नेमके काय, थोडं वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगतो। सामान्य माणसाला लिंबाचा पाला कडू लागतो, आपल्याला लिंबाचा पाला कसा लागतो, कडू लागतो। आणि संतांना सुद्धा लिंबाचा पाला कसा लागतो, हो कडूच लागतो, लक्षात घ्या। आपल्याला गोड लागते की नाही, साखर लागते आणि संतांना साखर गोडच लागते। मग दोघांमध्ये नेमकं परिवर्तन काय, तर आता ऐका, दोघांच्या स्वाद घेण्याची पद्धत वेगळी। विठ्ठल अनुभवाचे दोन प्रकार तत्वज्ञानाने सांगितलेले, ते भ्रमरूपी अनुभव आणि प्रमारूपी अनुभव। ज्यामध्ये विभिन्नता निर्माण झाली त्याचं नाव भ्रम, आणि ज्यामध्ये एक वाक्यता निर्माण झाली त्याचं नाव प्रमारूपी अनुभव, आणि तो संतांकडे असतो, लक्षात घ्या। मी उदाहरण देत असतो, तुमच्या भागामध्ये ती मोठी ज्वारी येते का, टाळकी ज्वारी, आमच्या भागात लक्षात घ्या। आणि ती टाळकी ज्वारी जर पेरली ना तर त्या टाळकी ज्वारीमध्ये एक फळ येतंय बघा, एक फळ येत, लक्षात घ्या। काय नाव त्याचं, वाळू, नाही का, आमच्या भागात म्हणतात ते वाळू, कोणी शेण म्हणतात त्याला, म्हणतात, लक्षात, होय गणेश महाराज, बरोबर आहे। देशपट्टीकडे वाळू म्हणतात, देशपट्टीकडे वाळू कसं, हो आमचा भाग तेच। अजून आहे का, ते वाळू कसं आहे महाराज, स्पर्शाला कठीण आहे, दिसायला हिरवं आहे, चवीला कडू आहे। स्पर्शाला कठीण आहे, दिसायला हिरवं आहे आणि चवीला कडू आहे महाराज। पण कीर्तन जर ऐकले ना कोण, तेव्हा तर त्याचं होतं महाराज, काय परिवर्तन होतं लक्षात घ्या। तुकोबारांनी सांगितलं, तैसा पांडू
या शेंद कडू केले तैसे आम्हा केले पांडुरंगे. माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं म्हणजे अनुभव प्राप्त झाला. अजून पुढे सांगतो. परमार्थ हा आचारसंहिता आहे. वस्तू मला माझ्या अभंगाकडे जायचे तर 1 मिनिट घेतो फक्त, जास्त वेळ नाही घेता. परमार्थाला दिशा दाखवणारे आणि आचार मी नेहमी सांगत असतो, लक्षात घ्या, कीर्तन हे विनोदा, कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. विनोद असावा असं काही नाही, पण कीर्तनात नामचिंतनानं उद्धार निश्चित आहे. हे मात्र ही आचारसंहिता आहे. सहज आठवलं म्हणून सांगतो. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुनाम गुरुवरे प्रातस्मरणीय बंकट स्वामी महाराज, सद्गुरु जोग महाराज यांचे शिष्य बंकट स्वामी महाराज हे यांचा नैसर्गिक आवाज होता. आणि महाराजांनी इतकं सुंदर काकडा भजन म्हणायचं. आणि त्यांचं मी सुद्धा एक गंधर्व मंडळी त्या ठिकाणी स्थापन केलेली, मंडळ स्थापन केलेले. आणि एका नाटकाच्या प्रयोगाच्या उद्घाटनाला स्वामी तुमची आज आवश्यकता आहे आणि तुम्ही यावं असं आमंत्रण देतो. स्वामींनी सांगितलं तुमच्या आमंत्रणाचा आदर करतो मी, प्रणाम आहे तुम्हाला, परंतु तुमच्या नाटकाच्या कार्यक्रमाला मला येता येणार नाही. बालगंधर्वांनी विचारलं काय येता येणार नाही. त्यांनी सांगितलं स्वामींनी सांगितलं गंधर्व ऐका, आज वारकरी संप्रदायातला संपूर्ण समाज हा विश्वासानं माझ्या पाठीमागे येतो आणि मी जर तुमच्या नाटकाला जर उद्घाटनाला आलो, नाटकाला आलो, तर संपूर्ण समाज उद्या तमाशाला गेल्याशिवाय राहणार नाही. ही वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे. वारकरी संप्रदायामध्ये जी काही पथ्य ती सांभाळल्याच गेली पाहिजे. जी परंपरा आहे ती सांभाळल्या गेली पाहिजे. पुष्कळ प्रमाण आहेत माझ्याकडे, पण मार्मिक प्रमाणात स्पर्श करायचा वेळ आहे. लक्षात घ्या. मार्गी बहुत याच गेले साधू संत. स्वर्गीय प्रातस्मरणीय मामासाहेब म्हणायचे, दांडेकर मामा, विद्यार्थी हा जून महिन्यापासून एप्रिल महिन्यापर्यंत अभ्यास करतो, परंतु परीक्षेमध्ये नापास होतो. असं कसं नाही? विद्यार्थी जून महिन्यापासून एप्रिल महिन्यापर्यंत अभ्यास करणार आहे, पण परीक्षेमध्ये नापास होतो. कारण काय? मामासाहेबांनी म्हणावं की नक्की त्याच्या अभ्यासात त्यांनी चुकीची पद्धत वापरली असेल. परमार्थ साधना करून आम्हाला सात्विकता जर आमच्या आचार विचार चांगले जर निर्माण होत नसतील आमच्या ठिकाणी, तर निश्चित समजावं की आमच्या परमार्थाची दिशेमध्ये काहीतरी चुकीची पद्धत वापरल्या गेली असावी असं म्हणणं योग्य ठरेल. विठ्ठल स्वतःचा अनुभव त्या ठिकाणी व्यतीत करतात. महाराजांनी सांगितलं धन्य काळ. मी थोडं चिंतन करणारे बारकाई नाही का? धन्य या शब्दावर आपण थोडं बोलण्याचा प्रयत्न करू. कशावर? धन्य शब्दावर. जे जगद्गुरु तुकोबारायांना धन्यता अपेक्षित होती, नेमकी ती धन्यता काय? मी दोन्ही वास्तवस्थिती मी दोन्ही भागाने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणारे. एक प्रापंचिक विषयातली धन्यता आणि एक पारमार्थिक धन्यता. नेमकी प्रपंचातली धन्यता आज मनुष्य काय समजू लागला? आचार्यांनी, आद्यगुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रामध्ये असं वर्णन केले महाराज. आसस्थिती बुद्धी अध्यास, गोड वर्णन केलेले की नेमकं त्या ठिकाणी प्रपंचिकाची धन्यता कशामध्ये? ऐका, आज
ज्यांच्याकडं संपत्ती पुष्कळ मिळाली म्हणजे मनुष्य आज धन्य समजू लागला. सत्ता पुष्कळ मिळाली म्हणजे मनुष्य आज धन्य समजू लागला. पण तत्वज्ञान असं सांगतं की असं समजणं म्हणजे भ्रम आहे. काय भ्रम आहे महाराज, लक्षात घ्या. आणि प्रापंचिकाची धन्यता फक्त कुठपर्यंत आहे तुकोबाराच्या भाषेमध्ये लक्षात घ्या. महाराजांनी सांगितलंय वाढावे संतान वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. तुकोबाराची भाषा आहे. प्रापंचिकाची धन्यता कुठपर्यंत आहे? संपत्ती मिळाली धन्य झालो, सत्ता मिळाली धन्य झालो. ऐका, संपत्ती मिळाली की सत्ता आपोआप आणता येते आणि सत्ता आली की संपत्ती आपोआप कल्पना मिळतच असं म्हणायला हरकत नाही. संपत्ती आणि सत्ता यामध्ये एकाधिकरण तत्व आहे, भिन्नत्वकरण तत्व आहे. आणि संपत्ती, सत्ता आणि धन्यता यामध्ये एकाधिकरण तत्व आहे. आज आपण त्याचा जर विचार केला तर मी रामायणाचे एक प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. ऐका, तुकाराम महाराजांनी पंतप्रधानाची यादी दिलेली आहे गाठ्यामध्ये. लंके माझे घरे किती ती ऐका, सांगितली संख्या जैशी तैशी. रावणाचा इतिहास तुकोबारायांनी सांगितला. रावणाकडं या दोन्ही पेक्षा काय कमी होतं? संपत्ती जर बनली, विचार केला संपत्तीचा, तर कुबेर त्या रावणाचा दास होता. तो धनाचा स्वामी आहे ना, तो त्या रावणाचा दास होता महाराज, नाही का? आणि नेमकी संपत्तीच आपल्याकडे किती आहे? आता माझ्याकडे वेळ नाही पण सांगू काय अर्ध्या मिनिटात किती संपत्ती आहे? फक्त 10% संपत्ती मृत्यू लोकात ठेवली आणि 90% कुबेराजवळ आहे. आणि असा कुबेर रावणाच्या दरबारात झाडून काढायला. तो रावण किती संपत्तीवर विचार करा. आणि त्या संपत्तीपैकी आपल्याकडे किती आहे ज्याचं त्यानं गणित लावा. मी सांगतो थोडं काय. या 10%तला काही अंश सोनिया गांधी जवळ आहे. आपला नंबर कुठे लागतो ज्याचं त्यानं विचार करा. आणि 90% वाला कुबेर रावणाच्या दरबारामध्ये नौकर म्हणून राहणार आहे. त्या रावणाकडे संपत्तीचा विचार केला तर रावणासारखी संपत्ती कुणाकडेही नव्हती. सत्तेचा जर विचार केला तर 33 कोटी देव बंदीखान्यामध्ये ठेवले. हे सामर्थ्य होतं रावणाचं. विचार करा. मग असाही सामर्थ्यवान, सत्ताधीश आणि संपत्तीवान, परंतु धन्यतेच्या योग्यतेचा नाही. कारण तुकाराम महाराजांनी मार्ग दिले नाही. विठ्ठल म्हणून संपत्ती आणि सत्ता यामध्ये धन्यता समजणं योग्य नाही. हे झाला प्रापंचिक विषय. पारमार्थिक दृष्टिकोनामधून आपण आता थोडा धन्यतेचा विचार करू. आपण कशावर बोलायलो? धन्य या शब्दावर. थोडं कशावर? धन्य या शब्दावर चिंतन चालू आहे. लक्षात घ्या, थोडं लक्षात घ्या. मी आधीच सांगितलं कीर्तन थोडं बारकाईनं आहे का, जेवढा वेळ आहे तेवढा. आणि तुम्हाला कंटाळा आला की मला हात वर करून घड्याळ दाखवा, कारण मी तुमच्या हात वर करण्याची घड्याळाचीच वाट पाहिली. वस्तुस्थिती मला एक म्हणायचंय, पारमार्थिक दृष्टिकोनामधून धन्यता नेमके काय? आपण अनेक ग्रंथ वाचले असतील, ऐकले असतील. विचारसागर, वृत्ती प्रभाकर, पंचदशी, पंचकरण हे पाठातले ग्रंथ आहेत. नसतील ऐकले कदाचित तर यांचे नाव तरी ऐकले असते, नाही का? पंचदशीमध्ये
विद्यारण्य स्वामींनी 7 प्रकारची धन्यता सांगितली आहे का? 7 प्रकार धन्यता सांगितली महाराज. ज्याला प्रत्यक्ष स्वस्वरूपाचं दर्शन झालं त्याला धन्य म्हणा 1. ज्याला स्पष्ट ब्रह्मानंदाची प्रचिती प्राप्त झाली त्याला धन्य म्हणा 2. ज्याच्या जीवनामध्ये संपूर्ण दुःख निघून गेलं त्याला धन्य म्हणा 3. ज्याच्या जीवनामध्ये अज्ञान पळून गेलं त्याला धन्य म्हणा 4. ज्याच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचं प्राप्तव्य काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही त्याला धन्य म्हणा 5. ज्याच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं कर्तव्य काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही त्याला धन्य म्हणा 6. आणि ज्याच्या जीवनामध्ये सदैव निरंकुश तृप्ती प्राप्त झाली त्याला धन्य म्हणा 7. विठ्ठल वस्तुस्थिती लक्षात घ्या. थोडा नकळत मुद्दा स्पष्ट करतो. ज्याला स्वस्वरूपाचं दर्शन झालं त्याला धन्य म्हणा 1. स्वस्वरूपाचं धन्य दर्शन होणं म्हणजे काय हो? ज्ञानोबराच्या भाषेमध्ये मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा विचार करणं म्हणजे स्वस्वरूप प्राप्त होणे. याच्यापेक्षा काही वेगळं नाही. लक्षात घ्या. तत्वज्ञानाची भाषा आणि प्रापंचिकाचं वागणं यामध्ये जास्त अंतर नाही. फक्त कळावं लागतं बाकी काही नाही. ज्ञानोबराय म्हणतात म्हणून माणसाला मी कोण आहे इतकं तरी कळत जा. मी कोण आहे एवढं माणसाला कळत जा. अजून सांगतो मी कोण आहे इतकं जरी कळालं नाही मी कशा करता आलो एवढं तरी कळत जा. ऐका मी कशा करता आलो हेही कळालं नाही तरी मला काय करायचं एवढं तरी कळत जा. आणि मला करायचं हेही जरी कळालं नाही तर सध्या मी काय करतो इतकं तरी कळत जावं. लक्षात घ्या. पहिला मुद्दा संपला. दुसरा ज्याला ब्रह्मानंदाची स्पष्ट प्रचिती आली त्याला धन्य म्हणा. ब्रह्मानंदाची उपनिषदाला फार सुंदर व्याख्या केलेली बघा. आता तितकं बोलायचं नाही आपल्याला. वस्तुस्थिती विस्तारानं चिंतन नाही मांडायचं मला. परंतु ब्रह्मानंद नेमका कशाला म्हणतात अर्ध्याच्या सांगतो मी. ऐका. संपूर्ण ऐश्वर्य ज्याच्याकडे त्याला मनुष्यानंद म्हणा. असं 100 पटीनं ऐश्वर्य देवगंधर्वाकडे. देवगंधर्वापेक्षा 100 पटीनं ऐश्वर्य पितृगंधर्वाकडे. पितृगंधर्वापेक्षा 100 पटीनं ऐश्वर्य अजान देवाकडे. अजान देवापेक्षा 100 पटीनं ऐश्वर्य इंद्रदेवाकडे. इंद्रदेवापेक्षा 100 पटीनं ऐश्वर्य प्रजापिता ब्रह्मदेवाकडे. आणि ब्रह्मदेवापेक्षा अनंत पटीनं ऐश्वर्य गजानन महाराजाकडे. विठ्ठल ब्रह्मानंद ज्याला स्पष्ट प्रचितीला आला त्याला धन्य म्हणा. 2. ज्याच्या जीवनामध्ये संसाराचं दुःख निघून गेलं महाराज त्याला धन्य म्हणा. तर संसाराचं दुःख निघूनच गेलं काय बरोबर आहे. बरं संसारात दुःख आहे का बाबा? संसारात दुःख वाटतं का? संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? काय हरकत नाही चुकू द्या. मी पोलीस स्टेशनला अर्ज देत नाही तुमच्या बाबतीत. दुःख बांधवडी
चांदवडी आहे, सुखाचा विचार नाही कोठे. महाराजांनी प्रमाण दिले. लक्षात घ्या की जिथं सुखाचा विचार नाहीच महाराज असा संसार आहे, तरी पण मी तुम्हाला, तुमचं माझं जास्त प्रेम आहे आणि आपण खूप जवळचे, म्हणून पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारतो, संसार सुखाचा का दुःखाचा? बोला की कसा? दुःखाचा? नक्की सांगा. संसार सुखाचा का दुःखाचा? संसार हा दुःखाचाच आहे. आहे. गजानन महाराजाला विचारा. कीर्तन झाल्यावर चर्चा करू आपण. आता विक्षेप करू नका. कीर्तन झाल्यावर माझ्याशी बैठकीत चर्चा करू आपण. थोडं बसा. ऐका. दुःखाचा? नक्कीच. कशामुळे दुःख आहे? दोन गोष्टीमुळे दुःख आहे. जीवनात दोनच शब्द, एक मी आणि दुसरं माझं. म्हणलं की संसार हा मूळ दुःख आहे आणि निरपेक्षता हे दुःख का कारण आहे? निरपेक्षता सुख का कारण आहे? म्हणून निरपेक्ष जीवन असणं गरजेचं आहे. वास्तू आपण जर त्याचा विचार केला तर आपल्यातला जीवनातला मी शब्द समाप्त झाला आणि माझा शब्द समाप्त झाला. दुःखाचा लवलेश आणि हे दोन शब्द ज्यांच्याकडे नाहीत म्हणून आपण लोटांगण घेत असतो. लक्षात घ्या. या दोन शब्दाचा फराळ करून टाकलाय त्यांनी. निळोबारांनी वर्णन केलं. माझी मीपणाचा करोने फराळ. मीपणाचा फराळ केलेला आहे वस्तुस्थिती. आणि नेमकं दुःख कशामुळे वाटतं? त्याला कारण अपेक्षित जीवन आहे. म्हणून संसाराचं मूळ स्वरूप हे दुःख वाटतं. असं मला जास्त विषय लांबवायचा नाही. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये हे संपूर्ण संसाराचं दुःख निघून गेलं त्याला धन्य म्हणा. ते ज्याच्या जीवनामध्ये अज्ञान संपूर्ण पळून गेलं त्याला धन्य म्हणा. चार, ज्याच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं प्राप्तव्य काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही. कारण आम्हाला संपूर्ण प्राप्तच आहे. वास्तविक प्राप्ताची प्राप्ती नाहीच, अप्राप्त वस्तूची प्राप्ती. पण प्राप्ताच्या प्राप्तीची गरजच नाही, ती अगोदरच प्राप्त आहे का? माईक माझ्या समोर आहे, बरोबर आहे. मग माईक साठी पुन्हा अट्टहास करायची गरज नाही, प्राप्तची. पण अप्राप्त वस्तू प्राप्तीची गरज आहे. त्या ठिकाणी म्हणून धन्य म्हणा. कर्तव्य शिल्लक राहिलं नाही म्हणून धन्य म्हणा. आणि सदैव निरंकुशा तृप्ती प्राप्त झाली म्हणून धन्य म्हणा. निरंकुशा तृप्ती याचा अर्थ जी स्थिर आहे निरंकुशा तृप्ती तत्वज्ञान सांगतं. आणि सांकुशा तृप्ती ही अस्थिर आहे म्हणून आहे त्यांना धन्य म्हणा. ही झाली पौराणिक माध्यमातली धन्यता. धन्य शब्दावर थोड्या दुसऱ्या पद्धतीने विचार मांडतो. विठ्ठल शास्त्राचं सांगतं. धन्य ही भारतवर्षे धन्य यश परंपरा भारतीय जनधन्य धन्य यश संस्कृती. वास्तविकता धन्य कशाला म्हणलेले? भारत देश धन्य. हजारो वर्ष मुनींनी तपश्चर्या करून जी साधना त्या ठिकाणी बनवली, परंपरा निर्माण केली, ती परंपरा धन्य. आणि त्या परंपरेचा आस्वाद घेणारे संपूर्ण भारतातले लोक धन्य. माघ मध्य सप्तमीचा श्री गजानन महाराजांचा उत्सव अमेरिकेमध्ये नाही,
तो पवित्र भारत देशामध्ये लक्षात घ्या. म्हणून तुळशीदास महाराजांनी रामायणामध्ये 7 प्रकारची धन्यता सांगितली. ज्या पवित्र देशामध्ये गोदावरी गंगेसारखी पवित्र गंगा वाहते तो देश धन्य. श्रोत्री ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य प्रातस्मरणीय दोंडा महाराज देगलूरकरांसारखी धर्मपत्नी कृष्णामाई जगात महान ती पतिव्रता धन्य. ज्या पवित्र देशामध्ये स्वच्छ चारित्र्यवान राज्यकारभार नीतीनं सायासानं करण्याचं सामर्थ्य प्राप्त करून देणारे छत्रपती शिवाजी महाराज नम्रतापूर्वक स्थिर झाली ती बुद्धी धन्य. जो पैसा पारमार्थिक माध्यमामध्ये उपयोगाला आला, संपूर्ण बगडिया परिवार, एवढं मोठं सुंदर वास्तू त्या ठिकाणी गजानन महाराजांची ज्यांच्या माध्यमामधून घडली महाराज, तो पैसा आर्थिक माध्यमातला धन्य. फार सुंदर नियोजन, अतिशय सुंदर त्या ठिकाणी. कसलाही जीवनामध्ये प्रसंग जरी निर्माण तर त्या प्रसंगाला सांभाळणारा ग्रस्ताश्रमी धन्य. ज्या दिवशी संतांच्या भेटी तो दिवस धन्य. आणि ज्या दिवशी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुनाम गुरुवर्य संत जीवनामध्ये भेटले ते संत धन्य. विठ्ठला इंद्रियाला धन्यता दिली. कशाला दिली? इंद्रियाला दिली. ज्या डोळ्यानं भगवान परमात्माचं रूप बघितलं ते डोळे धन्य. ज्या हाताने कीर्तनात टाळी वाजवल्या गेली ते हात धन्य. जे पाय पवित्र मंदिरात आले ते पाय धन्य. जे ज्या हृदयामध्ये ब्रह्मनिष्ठा साठवल्या गेली ते हृदय धन्य. नाही का? ज्या हाताने दान दिलं गेलं ते हात धन्य. तीर्थयात्रा दयावंत जे अंतरी इंद्रियाला धन्यता दिली महाराजांनी. नेमकी इंद्रियाला धन्यता तुकोबारायांनी कशा पद्धतीने दिलेली लक्षात घ्या. फार गोड प्रमाण सांगितलेले महाराजांनी. धन्य दिवस
इंद्रियाची धन्यता गाठ्यामध्ये प्रकाशित केली. धन्य दिवस आजी डोळिया लाधला आनंदे देखिला धनवरी. धन्य झाले मुख निमाली रसना नाम नारायणा घोष करी. इंद्रियाची धन्यता महाराजांनी वर्णन केली. लक्षात घ्या, इंद्रिय धन्य आहेत. अजून ऐका, धन्यतेच्या बाबतीत नारद देवर्षी दिवस गंगेच्या स्नानाला गेले आणि गंगेचं स्नान करत असताना नारदाला गंगेमध्ये एक कासव दिसला. नारदाने सांगितलं, कासवा तू धन्यस रे बाबा. कासवाने सांगितलं, मुनी मी काय धन्य आहे देवर्षी. माझ्यासारखे अनेक कासव ज्या गंगा मातेच्या प्रवाहामध्ये रात्रंदिवस वास्तव्य करून राहतात ती गंगा नदी धन्य. नारद गंगेकडे आले, गंगेला नमस्कार केला. गंगा माता तू धन्यस. नारदाने गंगा मातेने सांगितलं, नारदा मी काय धन्य. माझ्यासारख्या अनेक गंगा जो स्वतःमध्ये सामावून घेण्याचं सामर्थ्य प्राप्त करतो तो समुद्र धन्य. नारदानी समुद्राकडे आले, सागरा तू धन्यस. समुद्राने विचारलं, देवर्षी मी काय धन्य. माझ्यासारखे अनेक समुद्र वास्तव्यात जागा निर्माण करून देणारी पृथ्वी धन्य. नारद पृथ्वीकडे आले, हे पृथ्वी माता तू धन्यस. पृथ्वीने सांगितलं, नारदा मी काय धन्य. माझ्यासारख्या अनेक पृथ्व्या निर्माण करणारा, चराचरात सृष्टी निर्माण करणारे सत्य लोकातले ब्रह्मदेव धन्य आहेत. नारद ब्रह्मदेवाकडे आले, देव बाप्पा तुम्ही धन्य. ब्रह्मदेवाने सांगितलं, नारदा मी काय धन्य. माझ्यासारख्या एका अज्ञानी जीवाला सृष्टी करण्याचं सामर्थ्य प्राप्त करून देणारे वैकुंठातले भगवान विष्णू धन्य. नारद विष्णूकडे आले, देवा तुम्ही धन्य, तुमचा ग्रस्ताश्रम धन्य. धन्य ही ग्रस्ताश्रमा, तुम्ही पवित्र देवा. विष्णूने सांगितलं, नारदा या कलियुगातल्या लोकांना सुख मिळण्याकरता आणि समाधान मिळण्याकरता माझी सगुणाची आणि निर्गुणाची प्राप्ती करून देणारे, या मृत्यू लोकात अवतार धारण करणारे संत गजानन महाराजांसारखे संत धन्य. विठ्ठल काळ काय काळ धन्य झाला. चला 9:15 वाजायले. धन्य या शब्दावर पुढे जाऊ आपण. थोडा म्हणायचं, वेळ मिळाला तर पुन्हा धन्य या शब्दावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पण तुकोबाराय म्हणतात, धन्य कसं जीवन झालं तुमचं सांगा मला.
महाराजांनी सांगितलं काळ धन्यता. काळाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीव हा काळाच्या जबड्यात अडकलेला आहे, लक्षात घ्या. आणि धन्यता प्राप्त होणं हे जीवाचा पुरुषार्थ आहे, मला लक्षात घ्या. म्हणून संतांच्या भेटीला जाणं गरजेचं आहे काळाला धन्यता मिळण्याकरता. कारण जीव जीवाकडे शरण गेल्या नंतर जीवाला काय मिळणार नाही का. ज्ञानोबांनी वर्णन केलं एका ठिकाणी ज्ञानेश्वरीत, काय एक दृष्टांत दिला. ना तरी सरोवरातले राणी दुःखिया दुःखी भेटले का वांझ फुली फुलले झाड जैसे. गोड उत्तर दिले ज्ञानोबांनी, लक्षात घ्या. जीव जीवाकडे शरण गेल्यानंतर जीवाला काय मिळणार आहे. म्हणून जीवाला संताची गरज आहे. ऐका, एका जणाचे डोळे बिघडले. काय बिघडलं? डोळे बिघडले. आणि त्यांनी जालन्याला गणपती नेत्रालयामध्ये रिपेअर करण्याकरता डोळे औषध पाणी घेण्याकरता तो दवाखान्यामध्ये गेला. करणारा त्याच ज्ञान असणारा कडे डोळ्यात नाही का ज्ञानाकडेच होतील ना. मला सांगा, दवाखान्यामध्ये गेले कारण त्याचे डोळे कसे बिघडले, त्याला एका वस्तूचं दोन वस्तू दिसत होते. त्याला काय होत, एक वस्तू आहे पण त्याला दोन दिसायच्या. ऐका, हे माईक माझ्या समोर एक आहे, त्याला दोन माईक दिसायचे. मृदंग वाजवणारे बाबा दोघे, त्या चार दिसायचे. अवघडच काय. आता ही संख्या बसलेली भाविक भक्तांची याच्यापेक्षा दुप्पट असं त्याला दिसायचं. मग तो दवाखान्यात गेला. गेल्यानंतर डॉक्टरला विनंती केली, डॉक्टर मला ट्रीटमेंट करा. काहीतरी मला डॉक्टरांनी सांगितलं, काय झालं तुम्हाला? म्हणजे डोळे बिघडले. नेमकं काय होतं? एका वस्तूच्या दोन वस्तू दिसतात मला. ठीक आहे, पण डॉक्टरनी सांगितलं मला एक शंका यायली तुमच्या बाबतीत. अहो, तुम्हाला डोळेच तपासायला यायचं होतं इथं, तर तुम्ही एकट्यानंच यायचं होतं. तुम्ही 10 जण कशाला आले? संपलं माझं उदाहरण. ऐका, आलं ना. ज्याला एका वस्तूच्या दोन वस्तू दिसत होत्या आणि डॉक्टरला एका वस्तूच्या 10 वस्तू दिसत होत्या, मग याचा रोगाचं निदान त्या डॉक्टरकडे लागल का? विठ्ठल, त्याच्याकरता उभी लिहिली, जीव जीवाला देण्यात असं म्हणतंय. म्हणून जीवाला संताची गरज आहे. ना तरी सरोवर आटले राणी दुःखिया दुःखी भेटले का वांझ फुले फुलले झाड जैसे. नरोबरांनी सांगितलं, नाही होणार बाबा. पण तुकोबाराय म्हणतात माझा काळच धन्य झाला. आज कधी झाला? ऐका, कधी झाला? सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. सापडविले का सापडले? सापडविले, सापडले नाही का. भागवतकार कीर्तनकार सापडतात महाराज कमरीला उपर बांधणारे, पण सापडले नाही. सापडविले कुठं? जाता गंगा स्नानात मस्तकी तो जाना भोजना मागती तुप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझी. काही कळे उपजला अंतराय म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खून मालिकेचे. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. वस्तुस्थिती जुन्नर तालुक्यामध्ये ओतूर या गावी जगद्गुरु तुकोबाराय तुळशी वृंदावनाच्या ओट्यावर निद्रिस्त असताना ब्राह्मी मुहूर्तावर तुकाराम महाराजांना एक दृष्टांत झाला. महाराज काय? प्रत्यक्ष बाबाजी चैतन्याने मस्तकावर त्या ठिकाणी हात ठेवला आणि ज्या वेळेस तुकोबारायांना
जागृत अवस्था प्राप्त झाली त्यावेळेस तुकोबरायांनी जे मुखामधून पहिले शब्दाचा वापर केला ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये बाबाजी यापुढे सांगितली नाम मंदिरा रामकृष्ण हरी संतांची भेट झाल्यामुळं माझा काळ कसा झाला धन्य झाला मला ठीक आहे पण आज आम्हाला संत कोणाला म्हणावं हा प्रश्न निर्माण झालेला आहे कोणाला म्हणायचं संत पांढरे कपडे घालून येणारा संत गाडीत बसून प्रवास करणारे संत का लक्षणाने संत नेमकं संतांचं लक्षण काय हे पाहणं गरजेचं आहे लक्षात घ्या सामान्य जीव कशाला बनायचं आणि संत कुणाला बनायचं हे कळणं गरजेचं आहे आणि हे कळण्याकरताच कीर्तन आहे कीर्तन कसा कळण्याकरताचे लक्षात घ्या मला एक म्हणायचंय की वस्तुस्थिती जगताचं लक्षण काय संतांचं लक्षण काय सामान्य जीवाचं लक्षण काय आणि संतांचं लक्षण काय आपण 1 मिनिटात त्याचा विचार करू वस्तुस्थितीतला संत शब्द काय सांगतो गोबारांनी संत शब्द वापरलेला आहे नाही का व्याकरण जर संताचा विचार केला तर बाळा तू कोण्या वर्गात आहे रे ए समोरचा तू कोणत्या वर्गात आहेस हा बसूनच 8व्या वर्गात आहेस मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनामधून संत या शब्दाचा विग्रह करता येईल ना तुला करता येईल सांग बरं मला कसं आहे संत या शब्दाचा विग्रह करून 1 मिनिट सांग नाही कळलं सांग नाही समजलं ऐकून स अधिक अंत बरोबर संत संत या शब्दाचा विग्रह मग इथला स शब्द काय सांगतो आणि अंत शब्द काय सांगतो त्याचा अंत माहीतचा होतो का त्याला म्हणता येईल का ऐका संत शब्द नेमका काय सांगतो तत्वज्ञानाने विचार सांगितलेला आहे स एवं वर्ततमिति संतः सन्मार्गाने ज्याचं वर्तन आहे त्याला संत म्हणा एक आणि इथला अंत शब्द काय सांगतोय का तत्वज्ञानाने त्याचा विचार फार गोड सांगितलेला आहे आढ्यता निरपितयत अज्ञानम सद्विद्येन प्रदीयते तस्य पादः
नाम अंतः यदि भक्त्या क्रियते ते संत. तत्वज्ञान संत एखाद्याच्या ठिकाणी असणाऱ्या भरपूर अज्ञानाचा ज्यांच्याकडून होत असतो अंत त्याला म्हणायचं संत. विठ्ठला सामान्य जीव आणि संत हे ओळखायचे नेमके कसे एका मिनिटात सांगतो. ऐका, जगताचं लक्षण आणि संतांचं लक्षण काय तर आपल्याला फार गोड उत्तर देता येईल. त्याच्या बाबतीत लक्षात घ्या, दोन वस्तू दिसायला सारख्या असाव्यात. ऐका, दोन वस्तू दिसायला सारख्या असाव्यात, असायला वेगळ्या असाव्यात. लक्ष द्या, असायला वेगळ्या असाव्यात आणि एका वस्तूची आम्हाला गरज पडावी म्हणजे लक्षणाचा विचार करावा लागतो. तत्वज्ञानाला असं सांगितले महाराज, असाधारण धर्मो लक्षणम. जगताचं लक्षण संताचं लक्षण नेमकं काय विचार करा. दोन वस्तू दिसायला सारख्या असाव्या, बरोबर आहे. सोनं बघितलं, सोनं पाहिलं नाही का, पितळ पाहिलं, पितळ पाहिलं, सोनं पाहिलं, दोन्ही दिसायला सारखं का वेगळं दिसायला? बरोबर आहे. कसं आहे, सारखंच आहे. सोनं पितळ दिसायला सारखंच आहे. आता दुसरा प्रश्न, असायला वेगळं का सारखं? वेगळं, असायला वेगळं. आणि मुलीचं लग्न ठरावं आणि 2 तोळ्याचं दाखील जावयाला करायचं महाराज, मग रिसोर्टच्या सराफा दुकानात जायचं आणि गेल्यानंतर तुम्हाला जर सांगितलं एखादी पितळाचा तांब्या घरातून जर घेऊन गेले आणि सराफा दुकानावर सांगितलं की 2 तोळे देता येईल का त्यांना? तिथं सोन्याच्या आणि पितळाच्या लक्षणाचा विचार करावा लागतो. तसं जीवनाच्या उद्धाराकरता सामान्य जीवाचा आणि संताचा विचार करावा लागतो. अजून सांगतो संत कोणाला म्हणावं. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे गाठ्यात, दह्याची अंगी निघेता कलोनी एका मोले दोन्ही मागू नये. फार गोड उत्तर दिलेलं आहे महाराजांनी, लक्षात घ्या. नाही का, मला सांगा, ताक कशापासून निर्माण होत रे? दुधापासून. तू थोडा अलीकडे आलास, आता आपल्याला लांब अकोल्याहून यावं लागणार रिसोर्टला. मला तुकाराम महाराजांच्या भाषेत दह्याची अंगी निघे ताक. बर, दुधापासून काय निर्माण होतं? बोल, दही निर्माण होतं. काय आता दुधाचं नाव घेऊ नको, आता दह्याच, बरोबर आहे. हा, मग ताक कशापासून निर्माण होतं? दह्यापासून. शाबास, कळालं की कीर्तन महाराज, आता काय गरज करायची, सगळंच कळालं. त्या कशापासून निर्माण होतं? दह्यापासून. आता ऐका, लोणी कशापासून निर्माण होतं? दह्यापासून. ताकद दह्यापासून निर्माण होतं आणि लोणी सुद्धा दह्यापासून निर्माण होतं. ताक निर्माण होण्याकरता आणि लोणी निर्माण होण्याकरता लागणारा वेळ सारखा का वेगळा? सारखा. वारे वा, कसा आहे? सारखा. खरंय त्याच. असं कधी झालं का हो, दह्यापासून ताक केलं तर ते आज झालं आणि लोणी परवाच्या दिवशी आला, असं कधी झालं का? लागणारा वेळ सारखाच. ऐका बाळा, तुझ्या समोर एक भांड भरून ताक ठेवलं आणि एक मोठाच्या मोठा लोण्याचा गोळा ठेवला आणि मार्केटला, शहरला तुला पाठवलं आणि त्याची विक्री करून यायला सांगितलं. दोन्हीची किंमत सारखी का वेगळी? वेगळी. तसा सामान्य जीव वेगळा आणि संत वेगळा. विठ्ठल सांगतो, आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे. तुकोबारा म्हणतात, आकाशामध्ये चंद्र जन्माला येतो आणि आकाशामध्ये चांदण्या. सारखा की वेगळा? वेगळा. तसा संत वेगळे आणि सामान्य जीव वेगळे. पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी दोन्हीही संसाती करू नये. कीर्तनात बोलायला पुष्कळ लोक दुसरंच भांडवल मानते.
सासू अशी होती, सून तशी होती, सुनची जाऊ तशी होती. अरे तुला काय घेणे नाही हे तर बोल. पुष्कळ बोलाय हे तिथे वेळ नाही पुरत. आता महाराजांनी वर्णन केले का ठिकाणी का पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी. पृथ्वीच्याच पोटामध्ये हिरा जन्माला येतो. अरे पृथ्वीच्या पोटामध्ये गारगोटी जन्माला येते. महाराज पाषाणाचीच जाते आणि गारगोटी सुद्धा पाषाणाचीच जाते. तुमच्या समोर एक हिरा आहे आणि मी टोपलं भरून गारगोट्या तुम्हाला जर दिल्या तर एक हिरा मिळेल का मला? नाही. दोन्हीही संसाठी करू नये. तसा सामान्य जीव वेगळा आणि संत वेगळा. तुकोबाराय म्हणले तुका म्हणे तैसे संत आणि जड दोहीशी समान भजू नये. संताबद्दल आणि अशा संतांची तुकोबाराय म्हणतात मला भेट झाली म्हणून मी कसा झालो धन्य झालो. नाही नाही मी धन्य नाही झालो तर माझा काळ सुद्धा धन्य. लक्षात घ्या संत भेटी. आता संताबद्दल मी एक दोन उदाहरण तुम्हाला अवघे 1-2 मिनिटात सांगतो. लक्षात घ्या संत भेटी संताची आम्हाला का गरज आहे लक्षात घ्या. आता आपण जर त्याचा कर्मशास्त्राचा थोडा विचार केला तर प्रारब्ध कुणालाही बदलता येत नाही. साहेब कोणाला बदलता येते प्रारब्ध? नाही बदलता येत. नाही बदलता येत. कोणाला प्रारब्ध बदलता येईल का? नाही बदलू शकत. मनुष्य हे प्रारब्ध बदलू शकत नाही. ऐका आणि कर्म हे करावंच लागतं. आमचे गुरुजी म्हणायचे जसं मडकं म्हणलं की माती आपोआप आली. मातीशिवाय मडकं नाहीच. पाणी म्हणलं की ओलेपणा आलाच. ओलेपणाशिवाय पाणी नाही. अग्नी म्हणलं की उष्णता आलीच. उष्णता आलीच. लक्षात घ्या. तसं मनुष्य देह म्हणलं की कर्म आलं आणि ते कर्म भोगावंच लागतं माणसाला. परंतु प्रारब्धाचा भोग हा महत्वाचा आहे. मी संत भेटी सांगायला 1 मिनिटात आहे का. संताबद्दल असेही संत जीवनामध्ये भेटणं हे गरजेचे आहे. बरंच म्हणून मोठी गंमत आहे. गोड उत्तर दिलेले आहे. याच्या बाबतीत पौराणिक माध्यमातला एक उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्ञानोबाराय आणि सच्चिदानंद बाबा. सच्चिदानंद बाबाचं प्रारब्ध संपलं कारण अज्ञानाच्या 2 शक्ती आहेत, आवरण आणि विक्षेप. विक्षेप शक्तीने प्रारब्ध तयार होत असतं आणि अज्ञानानं जीवाला बंधन मिळत असतं. ऐका अजून सांगतो की सच्चिदानंद बाबांचं प्रारब्ध संपलं. सच्चिदानंद बाबा समाप्त झाले. देह पाक झाला आणि सच्चिदानंद बाबाची धर्मपत्नी स्त्री पूर्वीचा काळ सच्चिदानंद बाबाच्या देहाला अग्नी देण्याकरता आईसाहेब निघाल्या आणि निघाल्यानंतर त्यांनी स्वतःही देहाला अग्नी. त्या काळात ती पद्धत स्त्रिया सुद्धा अग्नी दे स्वतःला पती बरोबर सहगमन करायच्या. आणि त्याच वेळेस जात असताना पाहिल्याबरोबर विचार केला सच्चिदानंद बाबा गेले. त्यांचं तिरडी खाली ठेवली आणि आईसाहेबांनी विचारलं समोरून निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई आदी संत मंडळी येऊ लागली. म्हणून त्या संतांचं दर्शन घेऊन तरी आता आपला देहाला अग्नी घ्यावा. म्हणून त्या ठिकाणी दर्शना करता ज्ञानोबारायांच्या आईसाहेबांनी त्या ठिकाणी नमस्कार केला. ज्ञानोबारायांचे डोळे झाकलेले होते. लक्ष द्या सिद्धांताकडे लक्ष द्या. ज्ञानोबारायांचे डोळे झाकलेले होते आणि ज्ञानोबारायांच्या मुखातून आशीर्वाद निघाला. भाग्यवती भव. ज्ञानोबारायांच्या मुखातून आशीर्वाद निघाला महाराज सौभाग्यवती भव. आईसाहेबांनी मोठ्याला आक्रोश करायला सुरुवात केली, रडायला सुरुवात केली. एवढ्यात ज्ञानोबारायांनी डोळे उघडले. आईसाहेब काय माझं चुकलं काय? तुम्हाला एवढं वाईट वाटलं
काही चुकलं का माझं? कशाचं दुःख झालं तुम्हाला? ज्ञानोबारायांनी तेरडीवरचं प्रेम बघितलं. हा पती आहे तुमचा, पती मेल्याचं दुःख आहे तुम्हाला. त्या माऊलीनं काय सांगितलंय का? ज्ञानोबाराय, पती मेल्याचं दुःख तर नक्कीच मला, परंतु एका साधूच्या मुखातून निघालेला आशीर्वाद भगवान पांडुरंग परमात्मा हा खोटा करतो की काय याचं दुःख मला जास्त आहे, म्हणून जास्त मी दुःख करू लागले. विचारलं. ज्ञानोबारायांनी सांगितलंय, काय नाव तुझ्या पत्नीचं? सच्चिदानंद. ज्ञानोबारायला हास्यवदन केलं. अरे सच्चिदानंद आणि सतचित आनंद स्वरूप जे आहे ते कुठं मरत असतं का? म्हणले हे कुठं मरत असतं का? ज्ञानोबारायांनी का सहज मुखातून निघालेला शब्द त्याला आशीर्वाद म्हणा. ज्या पवित्र हातानं दान दिलं जातं मागितल्यानंतर त्याला दान म्हणा, आणि नुसतं जाहीर केलं जातं त्याला अनुदान म्हणा. देणं घेणं नुसते फटाके फोडायचे. ज्ञानोबारायांनी सांगितलं, कमंडलूतलं तीर्थ घेतलं, सच्चिदानंद बाबावर टाकलं. अरे सच्चिदानंदा उठ. संपला माझा दृष्टांत. मेलेले सच्चिदानंद बाबा पुन्हा जिवंत झाले. मला एक म्हणायचं, प्रारब्ध संपल्यानंतर सच्चिदानंद बाबा मृत अवस्थेतले जर ज्ञानोबारांच्या भेटीनं पुन्हा असतील तर तुकोबारायांचं म्हणणं योग्यच आहे. धन्य काळ संत भेटी विठला विठला. असं लक्षात घ्या. आणि संताकडं ज्ञान आहे. मग जीवाचं अज्ञान संपविण्याकरता संताची भेट घेणं गरजेचं आहे. ओवी ज्ञानेश्वरी मध्ये काय? ते ज्ञान पैगावरवे जरी मणी आठी आणावे तरी संता वस्तुस्थिती लक्षात घ्या. जीव जीवाकडे काही नाही मिळत म्हणून ते ज्ञान पैगावर जीवाकडे अज्ञान आहे आणि संताकडे ज्ञान आहे म्हणून धन्य काळ संत भेटी. नाही का? भगवान परमात्मा सर्वांना दर्शन देणारच आहे, परंतु कधी देणारे हे मात्र माहित नाही. म्हणून एक ग्रस्त सहज झाडाखाली भजन करू लागला आणि नारदाची स्वारी समोरून गेली. नारदाने भजन करायला कशा करता? त्यांनी सांगितलं, देवाच्या भेटी. देवाची भेट होणार का? ते मला नक्कीच होणार. कधी होणार ते मला एवढंच माहित नाही. कधी होणार? नारदा तुम्ही कुठं चालता? म्हणजे देवाच्या भेटीला. तुम्हाला देवाची भेट होणार का? म्हणजे सरळ, काही अडचण नाही, परवानगी गरज नाही, आयडेंटिटी कार्ड लागत नाही, तुम्हाला सरळ भेट होणार. हो, तुम्ही देवाकडे जाणार. अहो आमची वाटच बघतोय देव. वाट पाहे उभा. संपलं. आणि नारदा एक काम करा, तुम्ही तर देवाकडे चालले, पण माझी एक इच्छा आहे. मी नमस्कार करतो तुमच्या चरणावर आणि फक्त देवाला एक माझा प्रश्न, तुमचं सगळं काम करून घ्या अगोदर आणि मग माझा प्रश्न देवाला विचारा. देवा, तो भक्त एका त्या भक्ताला तुमची भेट होणार आहे हे नक्कीच माहितीये, पण कधी होणार आहे एवढं माहित नाही, ते मात्र सांगा. नागराने सांगितलं, काय हरकत नाही, चलता पार मारतो. नाही का? जाता जाता सहज विचारतो, काय हरकत नाही. संपूर्ण देवाची भेट झाली आणि आपलं संपूर्ण काम करून झाल्यानंतर नारदाला उठता उठता सहज त्या ग्रस्ताचं आठवण आली आणि नारदाने सांगितलं की देवा एक विचारू का?
म्हणजे काय विचारता राहू द्या, काहीच करू नका. तुमच्या स्वरातच म्हणतो मी आता, काहीच बदल करू नका. आता आपला वेळच नाही तेवढा. चला, वस्तुस्थिती आपण जर पाहिलं ना तर नारदाने सांगितलं, देवा तू झाडाखाली भक्त दिसतो ना. हो, कारण सहज आता काम आटोपल्यानंतर प्रश्न विचारावा. कारण एखाद्याला जर मोठ्या माणसाची भेट झाली ना तर तो अगोदर सगळे काम आपले करून घेतो आणि नंतर वेळ मिळाला तर दुसऱ्याचं करतो. ही परंपरा आजची नाही, नारदापासून. नारदाने सांगितलं काही हरकत नाही, उठता उठता तो भक्त पाहिला झाडाखालचा. तेव्हा त्याला तुमच्या भेटीची आतुरता आहे आणि तो त्या भजनासाठी एवढं भजन करतो तुमच्या भेटीसाठी. देवा एकच जण बस, ओके नाही बस. काय चालू होत माझा असं, शाळेत सुद्धा विद्यार्थ्यांना बोलू देत नाही जास्त. विठ्ठल विठ्ठल वस्तुस्थिती नारदाने सांगितलं, देवा तो भक्त झाडाखाली बघितला का? हो, तो तुमचं भजन करतो आणि त्याला तुमच्या भेटीची गरज आहे. देवा तुम्ही कधी भेटणार? नारदांनी आत्मपरीक्षण भगवंतांनी केलं, त्याचा चेहरा बघितला, त्याचं प्रारब्ध बघितलं, अंतर्ज्ञानानं सांगितलं, नारदा तुम्हाला खरंच सांगू का खोटं? नारदाने सांगितलं, जगातले सगळेच लोक खोटं बोलायले पण तुम्ही तरी देवा खरं बोलाय. म्हणले नारदा आई, या झाडाला जेवढे पानं आहेत ना तेवढे पानं मोजून जी संख्या भरल तेवढी संख्या आणि तेवढे जन्म याला माझं भजन करावं लागल आणि मग माझी भेट होईल. आता करील का भजन ती? असं म्हणल्यावर तेव्हा ते झाड कशाचं होतं? चिंचेच. कशाच? हो, आणि चिंचेचे पानं मोजता येतात खरे तुम्हाला? पोरांनो मोजता जर येत असली तर कीर्तन झाल्यावर 11 रुपये बक्षीस माजून घ्यायचा. नाही, विचारलं. नारद उठले, निघाले आणि जाता जाता तो गृहस्थ नारदांना बघितलं, नमस्कार केला. ओ नारदा, अहो काय झालं माझ्या प्रश्नाचं सांगा की. नारदाला वाटलं आता याला जर देवाचं उत्तर प्रश्नाचं सांगितलं तर हे भजन सोडून देणार आहे, भजन करणार नाही. नारदाने सांगितलं, देव फार घाईत होते, गडबडीत होते, म्हणून नारद निघून गेले. नारदाचं दर्शन त्या भक्ताने घेतलं आणि नारद पुढे जात असताना काही क्षणातच भगवान त्या भक्ताजवळ प्रगट झाले आणि त्या भक्ताला आलिंगन देऊ लागले. तो भक्त स्वानंदाने गाऊ लागला, नाचू लागला. गायनाचे उडे आपोलिया छंदे मनाची आनंदी आवडी. तो गाऊ लागला, नाचू लागला. भक्त एवढ्यात आवाज स्वानंदाने त्या ठिकाणी आवाज करता करता नारदाच्या कानावर आवाज गेला. नारदाने विचारला, अरे इतका सुंदर कोण गातो? म्हणून मागे फिरून पाहिलं तर वेगळं चित्रीकरण नारदाला दिसलं. एक भक्त आणि देव स्वतः आलिंगन एकमेकाला देत असताना बघितलं. नारदाला राग आला. नारदाने विचारला, आता काय करू? अजून वेळही गेला नाही, आताच मी आलो, लक्षात घ्या. आणि आताच हे घडलं कसं? नारद क्रोधानच आले देवाजवळ. देवा काय झालं? नारदा, वागण्यात बोलण्यात मेळ असायला पाहिजे थोडा. काय झालं? आताच तुम्ही सांगितलं होतं या झाडाला जेवढे पाने तेवढे जन्म याला भजन करावं लागल आणि तुम्ही आताच मी बाजूला गेलो की तुम्ही आलिंगन. हे कसं आहे देवा? नारदाने सांगितलं, नारदाला सांगितलं भगवंताने, नारदा तू माझ्याशी भांडू नकोस. माझा एक नियम असा आहे की अनादि जन्म माझी प्राप्ती जीवाला होतच नाही, परंतु माझा सुधारित नियम जीआर असा आहे, दुसरा असा आहे काय की माझ्या भक्ताची जर एखाद्याला भेट झाली
आणि दर्शन जर झालं तर माझी प्राप्ती तात्काळ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या माध्यमातून जर अनादी कालापासून भगवंताची भेट होणारच नव्हती, पण नारदाची भेट ताबडतोब झाल्याबरोबर त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान परमात्मा भेटले. याला तुकोबराचं प्रमाण निश्चितच योग्य आहे. धन्य काळ संत भेटी. महाराजांनी सांगितलं, विचार करा, संत दर्शनी आला, धन्य काळ पुढे संत भेटी. तुकोबर आहे म्हणजे धन्य काळाला धन्यता दिली आणि संतांची भेट झाली. मला कोणाला संत म्हणावं? पुन्हा एक प्रश्न लक्षात घ्या, एका अर्ध्या मिनिटात सांगतो. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुनाम गुरुवरी मामासाहेब दांडेकर हे आळंदीला जोग महाराजांच्या पुण्यस्मरणाला कालेच्या कीर्तनात महापक्वान्नाची पंगत करायची. आजच झाली सांगत आहे. आळंदीला केवढा झाला काय विचार करा. 2 लाख रुपयाचा नुसता नाश्ता होता. त्या सप्ताहामध्ये 2 लाख रुपयाचा नाश्ता होता. आमच्या परभणी जिल्ह्यातून आम्ही दिला म्हणून सांगत होतो. आळंदी क्षेत्रात विचार करा. आणि असे जोड महाराजांचे शिष्य मामासाहेब दांडेकर. मी संत कोणाला म्हणावं हे सांगतो एका मिनिटात. ऐका, कोणाला संत म्हणायचे? मामासाहेबांनी पक्वानाची भोजन द्यायचं, पंक्ती द्यायच्या. आणि एवढ्यामध्ये मामासाहेबांची कीर्ती ऐकून एक महाराष्ट्रातला व्यापारी संपत्तीवान मामासाहेबांच्या दर्शनाची इच्छा करू लागला. आज जहालमतवादी लोकमान्य टिळक यांनी सुद्धा मामासाहेबांची इच्छा केली होती दर्शनाची. विचार करा. आणि मामासाहेबांच्या दर्शनाला तो गेला ग्रस्त. महाराष्ट्रातला उदार अंतकरणाचा व्यापारी. आणि मामासाहेबांची संपूर्ण क्रिया बघितल्यानंतर त्याचं अंतःकरण अगदी दृढ झालं, दयावान झालं. आणि त्यांनी सांगितलं, मामा एक प्रश्न विचारून बोलू नका रे. आवाज बिलकुल नाही. मामासाहेबांनी विचारलं, काय बाळ, दर्शन झाल्यानंतर माझी एक इच्छा आहे मामा. काय इच्छा आहे? मी महाराष्ट्रातला उदार अंतःकरणाचा व्यापारी आहे मामा, परंतु तुमचं हे पूर्ण चित्रीकरण बघितल्यानंतर माझी एक इच्छा आहे मामा, की तुम्हाला 10 लाख रुपये देण्याची. मामासाहेबांना बोलले. तो व्यापारी काय म्हणावं मामानं त्या काळात? मामासाहेबांनी सांगितलं, बरोबर आहे बाळ, तू जर कीर्तनाच्या अगोदर कार्याच्या तर महाप्रसादात तुझ्या पैशाचा वापर केला असता. तू जर कार्याच्या कीर्तनात जर आला असता तर या वैष्णवांना, संपूर्ण हरिदासांना दक्षिणेच्या माध्यमातून तुझा पैसा वापरला असता. नेमकं आता कीर्तन संपलं, आता तुझे पैसे काय करू? त्याला क्रोध आला उदारतेचा. त्यांनी सांगितलं, मामा ऐका, माझ्यासारखा 10 लाख रुपये देणारा महाराष्ट्रात दुसरा कोणी उदार नाही मामा. मामाने काय बोलावं ऐका. मामाने सांगितलं, हे बाळ शांत बस. महाराष्ट्रात 10 लाख रुपये देणारा तुझ्यासारखा दुसरा कोणी उदार नाही, परंतु त्या 10 लाख रुपयाचा त्याग करून त्या 10 लाख रुपयाला नाही म्हणणारा माझ्यासारखा भारतात दुसरा कोणी नाही. इसका नाम है बड़ी संत म्हणतात. धन्य काळ संत भेटी.
परिणाम काय तुमच्या जीवनात? पायी मिठी पडली तो. आता सगळ्या अभंगाची संगती लावतो आणि थांबतो महाराज. वस्तुस्थिती पायी मिठी पडली तो. सुंदर रामायणातला प्रसंग बोलता येईल आपल्याला, पण वेळेचं बंधन सिस्टीमचं बंधन नाही का. वेळ दिलेला आहे तुम्हाला, ती शासनानं दिलं आहे बघा नाही का. असू नव्हते कोणाकोणाला त्याला हे कळत नाही, गरज नाही आपल्याला. आता चालत नाही. मी नांदेड लावतो रात्री, तिथे असंच 7 ते 9 कीर्तन. शिवाजीनगरला त्या छत्रपती चौकामध्ये 7 ते 9 कीर्तन करावं लागलं. असो वस्तुस्थिती मला एक म्हणायचं, पायी मिठी पडली तो कहो तो बाबा. पायी मिठी पडली तो संपूर्ण प्रश्न निर्माण झाले की त्या प्रश्नाचं उत्तर मात्र संतांच्याच पायावर मिळतं. रामायणातला सुंदर दृष्टांत पण विस्तारानं सांगत नाही महाराज, काही हरकत नाही. परंतु त्याचा परिणाम तुमच्या जीवनामध्ये काय आहे महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितला. 1 मिनिटात जाऊ द्या. संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी. संदेहच निघून गेला महाराज. संदेह कशाला म्हणायचा अर्ध्या मिनिटात सांगतो. प्रातस्मरणीय गुरुवर्य शंकर महाराज कंधारकरांनी संदेह मानवाच्या जीवनामध्ये कसा उत्पन्न झाला 3 प्रकार सांगितले. संदेहाचे गुरुजी म्हणायचे की भगवान परमात्मा या मानवापासून हा जीव, मानवाच्या शरीरा अंतःकरणातला जीव हा भिन्न मानायचा का विभिन्न मानायचा, पहिला संदेश हा. दुसरा संदेश भगवान परमात्माचं स्वरूप सगुण मानायचं का निर्गुण मानायचं, दुसरा संदेश. आणि तिसरा संदेश हे मूळ तत्वावर भगवान परमात्माच्या जग निर्माण झालं, मग हे सत मानायचं का असत मानायचं, तिसरा. वस्तुस्थिती जीव हा भगवान परमात्मापासून भिन्न मानायचा का भिन्न मानायचा, याला युक्ती प्रमाण आणि अनुवाद या 3 गोष्टीनं आपल्याला त्याचं वर्णन करता आलं. तुका म्हणे कैशी की व कोठे जीवन निराळा, हा गोड उत्तरे लक्षात घ्या. सगुण मानायचा का निर्गुण मानायचा, ज्ञानोबरायने शंका निरसन केली. अनुमानेना नेती नेती म्हणती गोविंदोरे. ज्ञानोबरायने सांगितलं तुझं स्थूल म्हणो आकारू म्हणो की निराकारू. काय म्हणावं देवा तुम्हाला सांगा. कारण आकाराला महत्व देतो त्याला जीव म्हणा, आणि निराकाराला महत्व देतो, तत्वाला महत्व देतो त्याला संत म्हणा. खूपच एक जणाला गरिबी आली, आणि गरिबी आल्याच्या नंतर तो घरी मंडळीने सांगितलं, अहो लेकरं उघडे लागले, भुकेले व्याकुळ झालेले, काहीतरी करा आणि काहीतरी घेऊन या. हा देवाची पूजा करू लागला स्नान झाल्यानंतर. आणि देवाची पूजा करत असताना देवालयातच याला 2 देव दिसले महाराज. कोणते? सोन्याचे देव दिसले. एक दिसला गणपती आणि एक दिसला उंदीर. याला उंदीर हातात घेऊन पाहिला तो 5 तोळ्याचा सोन्याचा, आणि गणपती हातात घेऊन पाहिला तो 3 तोळ्याचा. कशाचा विचार काय नाही, याने लगेच कपड्यात बांधलं सराफा दुकाना. ओ दुकानदार दादा, काय या गणपतीची किंमत काय आणि उंदराची किंमत काय? दुकानदारानं त्याचं गणित काढलं. उंदीर 5 तोळ्याचा नाही का, 40,000 किती आहे? 40 का तसा 40 मध्ये. आता ठीक आहे, उंदीर झाला 2 लाख रुपयाचा 5 तोळ्याचा, आणि गणपती 1,20,000चा. त्या ग्रस्ताला राग आला. त्याने सांगितलं उंदराची किंमत जास्त आहे आणि गणपतीची कमी आहे. त्याला दुकानदार, हो दुकानदार डोकं जाग्यावर आहे का तुमचं? मी सांगितलं काय झालं? अहो उंदराचे तुम्ही सांगितले 2 लाख रुपये आणि गणपतीचे तुम्ही सांगितले 1,20,000 रुपये, असं कसं शक्य? सोनारानं सराफानं सांगितलं, हे बाबा त्याला माझा दोष नाही, तुझ्या बापानं गणपतीपेक्षा उंदरात जास्त सोनं घातलं, त्याला मी काय करू? आणि एक ऐक म्हणले, हे गणपती उंदीर तुझ्या जवळ आहे, मला त्या उंदराशी घेणं नाही आणि तुझ्या गणपतीशी घेणं नाही.
मी फक्त तत्वाला जाणत असतो. कशाला? तत्वाला. आकाराकडे लक्ष देणारा जीव आहे सामान्य, तत्वाकडे लक्ष देणारे संत आहेत विठ्ठल. तिसरा संशय लक्षात घ्या की असत म्हणायचं का सत म्हणायचं याच्यासाठी विचारसागरानं दृष्टांत दिला. रज्जू सर्पाकार भाशी रे जगडंबर, हे तुकाराम महाराजांच्या गाथेप्रमाणे म्हणून विचारसागरानं घेतलं असं म्हणा. विचारसागरानं दृष्टांत दिला म्हणून तुकाराम महाराज म्हणले नाही. तुकोबरायनं अगोदर प्रमाण दिले म्हणून विचारसागराने घेतलं असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी लक्षात घ्या. अंधारात आता लाईन गेली ना, अंधार पडला, जर पडूच नाही जाऊच नाही लाईन, पण नशिबाने समजा लाईन गेली, ही लाईन गेली आणि अंधार पडला. घरी जाता जाता सहज तुम्हाला एक नारळाची तुटकी दोरी अंधारात दिसली. ऐका, ती तुम्हाला दोरी वाटते कसा? चटकन सांगा. घड्याळाचा काटा फिरला, काय वाटतो? साप वाटतो. आता ऐका, एकदम प्रकाश पडला, आता तुम्हाला दोरी वाटते कसा? दोरी. दोरी. मग ती दोरी आहे का साप आहे? दोरी आहे. हा दोरी असताना साप दिसलो काय? याच नाव अज्ञान. आणि हे कळण्यासाठीच गजानन महाराजांचा सप्ताह करावा लागतो. 7 दिवस ऐकायचं ना, त्याच्याकरताच ऐकायचं. लक्षात घ्या. आता ऐका, प्रतिभाषिक सत्ता आली, पारमार्थिक सत्ता. मग व्यावहारिक सत्ता कशी निर्माण झाली सांगतो. व्यावहारिक सत्ता खरं म्हणजे गरजच नव्हती निर्माण होण्याची, पण नेमकी कशी? आता दोरीवर तुम्हाला साप भासला हे मान्य आहे ना, बरोबर आहे? बरं आता ऐका, दोरीवर साप असं म्हणता तुम्ही, ती सापाची भीती तुमची खरी होती का खोटी? खोटी. खोटी. आणू का तुझ्या जवळ? खोटी. त्याच्यासाठी व्यावहारिक सत्ता आहे. लक्षात घ्या. म्हणून सतय मानू नका आणि असतही मानू नका. रज्जू सर्पाकार भाष्य जगडंबर, नाही का? तुकोबराय म्हणले म्हणून काय? संदेहाची सुतली गाठी. भागवतामध्ये गोपिकांनी सांगितलं की कृष्णा, तू आम्हाला जास्त आवडत नाही, आम्हाला आवडतोस, परंतु तू प्रेम त्या लाकडाच्या बासरीवर करतोस. आणि आम्ही रात्रंदिवस तुझ्यावर प्रेम करतो, पण तू आम्हाला आमच्यावर प्रेम करत नाहीस, त्या लाकडाच्या बासरीवर करतो, ती तुला आमच्यापेक्षा जास्त आवडते. परमात्माने सांगितलं गोपिकांनो, त्याचं कारण आहे, मी बोलवल्याशिवाय बासरी बोलत नाही, म्हणून मला आवडती. बोलत असताना ती मधुरच बोलती म्हणून आवडती. आणि बासरी वाजवत असताना तिला कुठल्याच प्रकारची गाठ नाही म्हणून आवडती. संदेहाची सुतली गाठी. झालो पोटी शीतळ, मुक्त झालो मी. आता मुक्त कास्त या म्हणावे, बंधनाची नाही ठावे. महाराज काही हरकत नाही, अजून काही फायदा झाला का? महाराजांनी सांगितलं झाला. भवनदीचा झाला तारा, नकाचा या उत्तरा प्रसादे, या उत्तरा हे प्रसाद. भवनदीचा झाला तारा. महाराज भवनदी कशाला बनलेलं आहे? अर्ध्यात मिनिटात झालं कीर्तन. लक्षात घ्या, अर्ध्यात मिनिटात. भवनदी कशाला बनलेले? नदी पाहिली ना? ऐका, नदी चढत्या क्रमानं वाहत असते का उतारानं वाहते? उतारानं वाहते, आहे का? तसा संसार हा पतनाकडे नेत असतो. एक ऐका, नदी कोणासाठी प्रवाहित व्हायचं थांबती का? नाही थांबत. तसा संसार कुणासाठी थांबत नसतो. पण तरी माणसं म्हणतात मी गेल्यावर कसं होईल? त्याला म्हणायचं जाऊन पाय, काय होईल ते आम्ही पाहून. तसा संसार अधोगतीकडे नेत असतो. लक्षात घ्या. म्हणून भवनदी एक उत्तर,
दुसरं उत्तर, नदी ही उतरत्या क्रमाकडे वाहत असती, तसा संसार हा पतनाकडे नेत असतो. ज्ञानोबाराला विचारा, खाणारा धावे पाणी, नाही का, भ्रमर पुष्पाची घाणी, गुणोव्या निघत ज्ञानोबारांनी लक्षात घ्या. चला पुढे महाराज. म्हणून भवनदी, नदीला किती काठ असतात? दोनच, नाही का. तशी या नदीला दोनच काठ आहेत, एक जन्माची थडी आणि एक मरणाची थडी. म्हणून भवनदी, भवनदीचा झाला तारा. जगात 4 वस्तू आहेत. एक वर्ग असा आहे बुडणार आहे स्वतः, दुसरा वर्ग बुडवणार आहे, तिसरा वर्ग तरणार आहे आणि चौथा वर्ग तारणार आहे. ऐका, लहान दगड आहे, लहान दगड आहे, तो स्वतः बुडतो पण दुसऱ्याला बुडवीत. मोठा 7 किलोचा आहे, तो स्वतःही बुडतो, टाकणार